तारीख होती 2 जुलै 2025ची. या दिवशी रात्रीचे 11 वाजता प्रवीण नावाच्या एका 24 वर्षीय तरुणाची सुहागरात्र होती. हा तरुण चांगल्या आतुरतेने त्याच्या पत्नीची वाट बघत बसला होता बेडवरती. आता येईल पत्नी, मग येईल. आता काहीच वेळानंतर त्याची पत्नी त्याच्या रूममध्ये आली. ज्या वेळेला ती रूममध्ये आली त्यावेळेला हा प्रवीण बघतो की दिसायला तर अतिशय सुंदर दिसते. याचं मन करू लागतं, याच्या मनातल्या भावना उफाळून येऊ लागतात. तो डायरेक्ट जातो, तिला पकडतो आणि बेडवरती आपटतो. जसं तिला बेडवरती आपटलं, त्याने काय असलेल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, उचलून आपटा, हे करा ते करा, उचलून ठेवायला गेला सहजपणे, पण ती जरा खचून आदळली. जशी आदळली तसं तिच्या पोटात दुखायला लागलं. आता तिला दवाखान्यात घेऊन गेले. त्यावेळेला त्या डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला तर एक मुलगी जन्माला आली. आता यावेळेला या प्रवीणला समजत नाही. प्रवीण म्हणला, हिची माझी ओळख झाली, घरच्यांनी 15 दिवसापूर्वी ओळख करून दिली, 10 दिवसापूर्वी साखरपुडा झाला, 7-8 दिवसापूर्वी आमचं लग्न झालं, आज सुहागरात्र आहे आणि आजच कसं काय मला मुलगी जन्माला येऊ शकते. मी तर अजून हिला हात पण लावला नाही, फक्त बेडवरती ठेवलं होतं उचलून. डॉक्टर म्हणला, आता मला काय त्याच्याबद्दल माहीत नाही, ही पत्नी तुमची आहे ना? प्रवीण म्हणला, हो माझीच आहे. मग झाला विषय संपला. ही तुमच्या पत्नीला मुलगी जन्माला आली, बिल वगैरे भरा आणि तुमचा जे काय तमाशा करायचा आहे ते घरी जाऊन करा. ज्या वेळेला प्रवीण असं ऐकतो त्यावेळेला तो त्याच्या सासऱ्याला कॉल लावतो. तोपर्यंत त्या डॉक्टरांनी त्यांना दवाखान्याच्या बाहेर काढलं होतं. हे सगळे घरी पोहोचतात. त्या ठिकाणी त्याचा सासरा वगैरे पोहोचला. त्यावेळेला विचारायला चालू होत आहेत की कसं काय झालं, काय झालं. प्रवीणची पत्नी ज्या वेळेला खरी घटना घडलेली सांगते त्यावेळेला सगळेच हैराण होतात, नेमकं हे कसं काय झालं. तर पूर्ण कहाणी ऐकून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते जालना जिल्ह्यामधून. जालना जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. या गावामध्ये राहणारा प्रवीण हा तरुण स्वतः शेती करायचा. त्याच्या वडिलांकडे 20-25 एकर शेती होती. त्याच्यामुळे त्याच्या आयुष्यात चांगलं चालू होतं. त्याचे वडील आता विचार करतात की पोरगा तर मोठा व्हायला लागला आहे. आता काही वर्षापूर्वीची गोष्ट, 2-3 वर्षापूर्वीची. विचार केला वडिलांनी, त्यावेळेला त्यांनी स्थळं बघायला चालू केली. पण आजकाल कसं आहे, कितीही शेती असली, कितीही पैसा असला तर शेतकऱ्याला पोरगी देत नाहीत. आता या सगळ्या कारणामुळे प्रवीणचं अजूनपर्यंत लग्न ठरलं नव्हतं. प्रवीणचं वय सरत जात होतं. प्रवीण त्याच्या बापाला म्हणतो की द्या विषय सोडून पप्पा, माझी पण आता काही इच्छा राहिली नाही. म्हणजे कसं, मी आता विचारच करू शकत नाही, माझं लग्न होतंय त्याच्यानंतर मी काय करेल. माझी आता स्वप्न सगळीच धुळीस मिळालेले आहेत, त्यामुळं मला नाही करायचं. त्याचा बाप काही दिवसासाठी विषय सोडून देतो, तोही कंटाळलेला होता. त्यावेळेला प्रवीण आपला शेताच्या कामाला लागतो. त्याने त्याच्या रानामध्ये डाळिंब वगैरे लावली. त्याच्यातून 1-1.5 वर्षानंतर चांगलं उत्पन्न निघलं. आता उत्पन्न एवढं होतं की त्याच्यामध्ये पूर्ण गावामध्ये चर्चा झाली. या प्रवीणनं 70-80 लाख रुपयाचं उत्पन्न काढलंय. ज्या वेळेला या प्रवीणची अशी चर्चा व्हायला लागली त्यावेळेला नातेवाईकांची त्यांच्या घरापाशी लाईन लागायला लागली. कोण म्हणायचे की आम्हाला थोडी पैशाची गरज आहे, कोण आपलं सहजच आता त्यांच्यासोबत संपर्क वाढवायचा प्रयत्न करत होतं, तर कोणाला त्यांची पोरगी याला द्यायची होती. आता या सगळ्या गोष्टीमध्ये प्रवीणचं डोकं सटकलं होतं. प्रवीणकडं आलेला पैसा अचानक, त्यावेळेला त्याच्या बापानं पण म्हणला की तुझाच पैसा तूच घे. म्हणला, मी काही कष्ट केले नाही, तू सगळं केलं आहे. हे सगळा पैसा प्रवीणच्या अकाउंटवरती आला. त्याच्यानंतर त्याने या पैशातून व्यसन करायला चालू केलं, दारू, नशा. या सगळ्यामध्ये हा प्रवीण पूर्णपणे बिघडला होता. 22 वर्ष वय झालं होतं. याने अनैतिक संबंध पण बनवायला चालू केलं गावातल्या महिलांसोबत पैसे देऊन. गावातली एक महिला सोडली नव्हती यानं पैसे देऊन तिच्यासोबत केलं नसेल. ज्या महिला मनाने द्यायच्या त्यांच्यासोबत तसं करायचा, ज्यांच्यासोबत पैसे देऊन होईल तसं करायचा. म्हणजे हा एक पूर्णपणे नाड्याचा ढिल्ला व्यक्ती बनलेला होता. या प्रवीणचं असं वागणं त्याच्या बापाला दिसत होतं, पण काही करू शकत नव्हता. कारण एकुलता एक पोरगा होता नवसाने झालेला, त्याच्यामुळे तो शांत बसायचा. याचाच फायदा या प्रवीणने घेतला होता. या प्रवीणला पण दोस्त तसेच भेटले होते बरं का, सगळे नशेडी, दारू पिणारे. आता यांच्यामुळे हा प्रवीण दिवसेंदिवस बिघडत चालला होता. प्रवीणची आई एक दिवशी आजारी पडली. टेन्शन घेत होती जास्तच, प्रवीणचं काय होईल म्हणून. दवाखान्यात गेल्यानंतर तो प्रवीण विचारतो, काय झालं आई? ती त्याला बोलना. लय वेळ झालं विचारतोय. त्यावेळेला त्याचा बाप म्हणला की तुझं टेन्शन घेतलंय, तू काहीच करत नाही, दारू पितोय, हे सगळं तिला टेन्शन आलंय. त्यावेळेला प्रवीण विचार करतो की आता माझ्यासाठी एवढं घरचे दगदग करतात, मी माझं सगळं हे व्यसन वगैरे सोडून देतो. त्यावेळेला हा प्रवीण सोडून देतो. याच्याकडला निम्मा पैसा तर संपला होता, पण थोडेफार पैसे होते. त्याच्यातून एक चांगलं घर बांधलं त्यानं, एक बंगला बांधला. त्याच्यानंतर दुसरं डाळिंबीचं उत्पन्न निघलं 40-50 लाख रुपयाचं. अशा प्रकारे 2-3 उत्पन्न निघली. याचं वय 24 वर्ष झालं होतं. याची आई आता आजारी पडली होती, जास्त काही करू शकत नव्हती. याचा बाप विचार करतो की प्रवीण तुझं आता लग्न करावं लागेल. प्रवीण म्हणतो ठीक आहे, करा, काही हरकत नाही, बघा कुठं असेल तर. आता लांब पण जायची गरज पडली नाही. यांच्या नात्यामध्ये एक पोरगी होती, जरा लांबचीच होती,
अनिता नावाची ती पोरगी. अनिता आणि या प्रवीणची ओळख करून देण्यात आली. प्रवीणला आवडली बरं का. थोडीशी जाड होती, पोट सुटलेली होती. पण त्याला काय त्याच्याबद्दल वाटलं नाही. तो म्हणला की काय व्यायाम करून हे सगळं नीट होतंयच. त्याच्यासाठी तो होकार देतो. आता ही जी अनिता होती याच्याकडून नंबर घेते, बोलणं चालणं, कधी शॉपिंगला जा, हे कर ते कर करत करत हा प्रवीण आणि अनिता जी होती यांच्या लग्नाची तारीख जवळ आली. कार्यक्रम झाले, साखरपुडा झाला, सगळं झालं. काही दिवसानंतर लग्न पण झालं. ही जी अनिता होती ही प्रवीणच्या घरी सून बनून आली. जेव्हापासून आली तेव्हापासून जरा सुस्तीमध्येच होती. म्हणजे कसं असे वाटायचे की काहीच करू शकत नाही, हलू पण शकत नाही. आता ह्या सगळ्या गर्भवती महिला अशा करतात. आता याच्याबद्दल कोणालाही काय वाटलं नाही. ती अनिता आपलं सगळं काम दमादमानं करायची. तिला काम होत नव्हतं. म्हणजे आपलं चालू होतं तिचं. आता काही दिवसानंतर यांचा सोळावा वगैरे झाल्यानंतर तिला त्या प्रवीणच्या रूममध्ये पाठवलं. ज्यावेळेला ती रूममध्ये गेली त्यावेळेला प्रवीणला राहवलं नाही. त्याने सहज उचललं आणि आपल्या बेडवरती ठेवायला गेला. अश्लील व्हिडिओ बघितलं होतं. परत तिचं जसं जसं साडीवर करेल तसं त्याने पायवर करेल तसं. अचानकच आता ती ओरडायला लागली. त्या प्रवीणच्या घरचे म्हणतात की येडा झाला का काय करायला, जरा दमानं घे. प्रवीण म्हणला मी अजून काहीच केलं नाही, मी त्याला आताशी हात लावलाय. ओरडायला लागली. ती म्हणते पोटात दुखतंय. हे सगळे दवाखान्यात घेऊन गेले. तिथे गेल्यानंतर डॉक्टर चेकअप वगैरे करतात. लेडीज डॉक्टर येते त्या ठिकाणी आणि बघितते ती ज्यावेळेला ती डॉक्टर बघते ही तर गर्भवती आहे आणि वरून हिने आत्ता तर लग्न झालेला जोडा घातलेला, म्हणजे लग्नाची कापडं घातलेली आहेत. विचारते की हे काय विषय आहे. डॉक्टरला सांगतात की आज सुहागरात्र होती आणि हिच्या पोटामध्ये दुखायला लागलं. डॉक्टर म्हणले की पोटामध्ये नाही दुखत, तिला कळा येत आहेत, ही गर्भवती आहे त्याच्यामुळे हे सगळं होत आहे. आता सगळे तिथं असलेले लोक हैराण झाले. विचारू लागले काय प्रकार आहे. डॉक्टर म्हणली ती काय प्रकार आहे नंतर बघा, अगोदर तिची डिलिव्हरी करू द्या. तिच्या आईबापाला कॉल लावा. आईबापाला कॉल लावला. तिचे आईबाप त्या ठिकाणी जमा झाले. तिच्या आईबापांनी सांगितलं की हो डिलिव्हरी करा. डॉक्टरने डिलिव्हरी केली आणि त्या प्रवीणकडून बिल घेतलं. त्यांना हाकलून लावलं त्या ठिकाणाहून. ते त्या ठिकाणी कालवा करत होते. आता हे सगळे प्रवीणच्या घरी पोहोचले. त्या ठिकाणी प्रवीणचे सासरे सासू पोचलेले होते. विचारू लागले काय विषय आहे. त्यावेळेला कोणीच काय बोले ना. पण जसं प्रवीणच्या बापानं गावातली 10-5 लोक बोलवली दांडकी घेऊन, तसं आता हे सगळे बोलायला लागले. तर विषय असा झाला होता की पाहुण्यातली पोरगी होती पण त्यांच्या विश्वासातली होती असं वाटलं. ही जी प्रवीणची पत्नी होती अनिता, ती ना काही दिवसापूर्वी एका पोराच्या संपर्कात आली होती कॉलेजमध्ये. त्या पोरासोबत तिने अनैतिक संबंध बनवले. आता अनैतिक संबंध कशाला म्हणतात, ज्याचं लग्न झालं आहे तरी पण बाहेर जातात त्यांना अनैतिक संबंध म्हणतात, किंवा न कोणाच्या संमतीनं. पण आता यांचं तर लग्न झालं नव्हतं तर त्याला अनैतिक संबंध म्हणू शकत नाही. पण दोघांच्या इच्छेनेच केलेले संबंध होते. त्याच्यामध्ये त्या पोराने हिला गर्भवती केलं आणि ज्यावेळेला त्याला समजलं त्यावेळेस सोडून गेला. आता हळूहळू हिचं पोट फुगत होतं, वजन वाढत होतं. त्यावेळेला तिच्या आईला समजलं. तिने तिच्या बाप्पाला सांगितलं. त्यावेळेला ही घटना सगळ्यांना समजू लागली. मग आता करायचं काय, तर लग्न लावून देऊ. आता प्रवीणसाठी पोरगी शोधायला चालू होती. प्रवीणची थोडी इज्जतच गेलेली होती नशेडी व्यक्ती म्हणून. आता मग करायचं काय, त्याला ही एक पाहिजे होती पोरगी, यांनाही कोणासोबत तर लावून द्यायचं होतं. दिलं दोघांचं लग्न लावून. त्याच्यानंतर जे घडलं मी तुम्हाला सांगितलंच. आता यामध्ये सगळ्यात बेकार काय झालं प्रवीणसोबत, त्याचं आयुष्य बरबाद झालं. समजा तिला सोडून जरी दिलं, शेवटी दुसरं लग्नच म्हणणार आहेत परत. पहिली पत्नी सोडून दिलेलं असंच म्हणणार आहेत ना. सेकंड हँड झाला प्रवीण. बाकी तुम्हाला याच्याबद्दल काय मत आहे बाकी तुमचं याच्याबद्दल काय मत आहे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आपले व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण नक्की करा. तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. आजच्यासाठी धन्यवाद.